जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एका 3 वर्षाच्या निरागस मुलीचे आयुष्य निर्दयपणे हिरावून घेतलं गेलं. डोंगराळे गावात घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हेलवून सोडणारी आहे. डोंगराळे गावात 3 वर्षाची बालिका अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीय आणि गावकरी शोध घेत असतानाच काही तासानंतर तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत सापडला. प्रा प्राथमिक तपासात समोर आलं की या चिमुकलीवर प्रथम लैंगिक अत्याचार करण्यात आले. नंतर मग पोलीस तपास करत आहेत आणि घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी तपास सुरू केला. गावातीलच एक तरुण तो कन्स्ट्रक्शन वर्कर आहे, संशयित म्हणून ताब्यात घेतला गेला आहे. स्रोतांच्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत आरोपीवर गंभीर आरोप आहेत आणि तपास जलद गतीने सुरू आहे. असं म्हणणं ही हा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल व्हावा. तर मित्रांनो, डोंगराळे गावात संताप उसळला आहे. ग्रामस्थांनी रस्ते रोको केला. परत प्रशासनाला मागणी केली, की आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी. काही तास कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात स्वीकारण्यास नकार दिला. गावात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी सांगितलं आहे, की आरोप अतिशय गंभीर आहेत. सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट, सायंटिफिक एव्हिडन्स आणि घटनास्थळाची तपासणी हे सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत. घटनेच्या गंभीरतेमुळे वरिष्ठ अधिकारी स्वतः तपासावर लक्ष अशा घटना ठेवत आहेत. पुन्हा पुन्हा घडतायत आणि प्रत्येक वेळेला बळी ठरते आहे ती एक निरागस मूल. आपण काय शिकणार? कधी आपल्या गावात आपणच सतर्क राहणार आणि कधी मिळणार अशा निर्दयी कृत्यांना खरी शिक्षा? तर मित्रांनो, ही एक बातमी नाही, एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. डोंगराळेच्या या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. आता तो मिळेपर्यंत आपण आवाज उठवूया. मित्रांनो, अशा घटनांबद्दल जागरूकता पसरवणं खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आहे रवी कापडनीस. पुन्हा भेटूया नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.